त्या भयानक रात्री मुंबईच्या डायना ब्रिजवर 4 मैत्रिणी चालत निघाल्या. रात्रीचे 9 वाजले असतील. क्लास संपला होता आणि नेहमीप्रमाणे चालत त्यांनी घेतला एक शॉर्टकट, डायना ब्रिज. ब्रिजवर पाऊल टाकताच अचानक वातावरण बदलल्यासारखं जाणवलं. रस्ता पूर्ण रिकामा, ना गाड्या ना लोक, फक्त पावलांचा आवाज आणि थंड वारा. जसजशा त्या पुढे निघाल्या एक विचित्र फिलिंग येऊ लागली, जणू कोणीतरी आपल्याकडे बघतंय. आणि मग ब्रिजच्या बाजूला असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली एक व्यक्ती बसलेली दिसली. लाल साडी, डोक्यावर पूर्ण टक्कल, खाली मान घातलेली आणि शरीर विचित्र पद्धतीने वाकलेलं. ती बसण्याची पद्धत सामान्य नव्हती. आम्ही थोड्याशा थांबलो, मग वाटलं काही नाही आणि पुढे चालत निघालो. जशा आम्ही जवळ गेलो तसं कळालं तो एक किन्नर होता. आणि तिथेच आमच्याकडून एक मोठी चूक झाली. आमच्यातली एक मैत्रीण हसत म्हणाली, "अगं बघ, तुझा मित्र बसलाय." आणि पुढच्या क्षणी त्याने हळूहळू डोकं वर केलं आणि आमच्याकडे पाहिलं. ती नजर आणि ते रूप साधं नव्हतं. भयान चेहरा, राग, तिरस्कार आणि विचित्र काहीतरी. आमचं हसू तिथेच थांबलं. तो अचानक उभा राहिला आणि विचित्र आवाजात ओरडायला लागला. आम्ही घाबरून पुढे निघालो, पण काही पावलांवर मला जाणवलं आम्ही 4 नाही, कोणीतरी अजून चालतंय. मी हळूच मागे वळून पाहिलं. तो किन्नर आमच्या मागे चालत येत होता. आमचा स्पीड वाढला तसा त्यानेही स्पीड वाढवला. मग मी धाडस करून विचारलं, "काय येत आहे आमच्या मागे?" तसा तो थांबला आणि हसायला लागला, जणू त्याला जे हवं ते साध्य झालं. आणि त्या क्षणी मला समजलं मी किती मोठी चूक केली. त्या रात्री आम्ही कशाबशा तिथून पळालो, पण त्या रात्रीनंतर माझ्या जे मागे लागलं त्याचा कुणी विचारही केला नाही. पण याच भयानक प्रकारामुळे माझ्या आयुष्यामध्ये एका बंधूची पाठीराख्याची साथ मला मिळाली. माझ्या मदतीला धावून आला बजरंगबली. नेमकं काय घडलं असेल माझ्यासोबत हे जाणून घेण्यासाठी पूर्ण अनुभव ऐका. डायना ब्रिजवरचा तो भयान अनुभव उद्या रात्री 9:30 वाजता फक्त भूतांच्या जगात.